शेतकरी कर्जमाफी योजनेच्या ज्या याद्या आहेत त्या लवकरच प्रसिद्ध होत आहेत। त्या कर्जमाफीच्या याद्या तुम्हाला कुठे पाहता येतील, यादी प्रसिद्ध झाल्यावर शेतकऱ्याने काय करावे आणि केवायसी ची जी प्रक्रिया असेल ती कशी असेल, केवायसी झाल्यानंतर शेतकऱ्याला प्रत्यक्षात या कर्जमाफी योजनेचा लाभ कधी मिळेल याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत। त्यामुळे हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा। बघा, या कर्जमाफीच्या ज्या याद्या आहेत त्या तुम्हाला आपले सरकार पोर्टलवरती पाहायला भेटतील। या ठिकाणी एक पर्याय असेल बघा, PAHSKY पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, अशा पद्धतीचा एक नवीन पर्याय तुम्हाला या पोर्टलवर पाहायला भेटेल। आता या याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर काय करायचंय बघा, यादी प्रसिद्ध झाल्यानंतर शेतकऱ्यांना काय करावे लागेल, SMS द्वारे सूचना मिळेल। म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेमध्ये नाव आलेलं असेल अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेसाठी एक मेसेज पाठवला जाईल मोबाईलवर की तुमचं नाव कर्जमाफीच्या यादीमध्ये आलेलं आहे, तुम्ही लवकर केवायसी करून घ्या। आणि जर तुम्हाला मेसेज आला नाही तर टेन्शन घेऊ नका, तुम्ही एकदा यादी चेक करू शकता। बघा, करायचं काय, ज्या शेतकऱ्यांची निवड यादीत झाली आहे त्यांना शासनाकडून SMS द्वारे कळवले जाईल। ज्या शेतकऱ्यांना SMS आला आहे किंवा ज्यांचे नाव यादीत आहे त्यांनी आपले सरकार सेवा केंद्रावर जाणे आवश्यक आहे। ज्या शेतकऱ्यांची नावं कर्जमाफी योजनेमध्ये येतील त्यांना काय करावं लागणार आहे, त्यांना आपले सरकार सेवा केंद्रावर जावं लागेल। जर समजा तुमचा मोबाईल बंद असेल किंवा सिम कार्डचं रिचार्ज संपलेलं असेल किंवा तुम्हाला कुठल्याही कारणामुळे SMS आला नाही तर ज्यावेळेस याद्या प्रसिद्ध होतील त्यावेळेस तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन यादीमध्ये आपलं नाव आहे का ते चेक करून घ्यायचं आहे। आता जर यादीमध्ये नाव असेल तर पुढची प्रक्रिया काय असेल, पुढची प्रक्रिया असेल केवायसीची। आता या ठिकाणी केवायसी कशी असेल बघा, शेतकऱ्यांना सेवा केंद्रावर आपला फार्मर ID आणि आधार कार्ड घेऊन जावं लागेल। ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे। या ठिकाणी तुम्हाला तुमचं आधार कार्ड आणि फार्मर ID या दोन गोष्टी तुम्हाला लागणार आहेत। का मित्रांनो, कारण ज्या ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर ID असेल अशाच शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ दिला जाणार आहे। त्यामुळे सर्वांनी आपला फार्मर ID काढून घेतलेला असणं आवश्यक आहे। तुम्ही काढला नसेल तर लवकर काढून घ्या। या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहे, फार्मर ID आणि आधार कार्ड। बघा, आता ह्या दोन गोष्टी तुमच्याकडे असेल तर तुम्हाला बायोमेट्रिक पद्धतीने अंगठ्याचा ठसा किंवा डोळ्यांची बाहुली स्कॅन करून केवायसी पूर्ण करावी लागेल। आता बघा, या ठिकाणी बरेच लोक OTP वर देखील केवायसी करतात, परंतु या ठिकाणी एक नवीन पद्धत यांनी आणलेली आहे की OTP चा जो पर्याय आहे तो बहुतेक दिला जाणार नाही। तुम्हाला फक्त बायोमेट्रिक अंगठा किंवा तुमचे डोळे स्कॅन करून तुम्हाला केवायसी करावी लागणार आहे। त्यामुळे जे म्हातारे लोक असतील त्यांचे जर अंगठे येत नसेल तर अशा लोकांना या ठिकाणी अडचण येऊ शकते। आणि जे आपले सरकार सेवा केंद्रवाले असतील त्या सर्वांनी आपल्यासाठी एक बायोमेट्रिक मशीन आताच घेऊन ठेवा, कारण तुम्हाला बायोमेट्रिक लागणार आहे। OTP द्वारे केवायसी होणार नाही अशी शक्यता आहे। कारण त्यामुळे सर्वांनी आपल्याकडे एक बायोमेट्रिक मशीन, जे थंब अंगठा ठेवायचं मशीन असतं ते प्रत्येक आपले सरकार सेवा केंद्रांनी घेऊन ठेवावं। आता यापुढे काय होणार आहे बघा, केवायसी झाल्यानंतर कसा लाभ मिळेल, शेतकऱ्यांची बायोमेट्रिक केवायसी यशस्वीरित्या पूर्ण झाल्याबरोबर कर्जमाफीची रक्कम तात्काळ कर्ज खात्यामध्ये जमा केली जाईल। मित्रांनो, कर्जमाफीच्या ज्या याद्या आहेत त्या लवकरच प्रसिद्ध होणार आहे आपले सरकार सेवा केंद्राच्या पोर्टलवरती। आपलं नाव या यादीमध्ये आलं का नाही हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन त्या याद्या बघाव्या लागतील। अजून या ठिकाणी याद्या प्रसिद्ध झालेल्या नाहीयेत। जशा याद्या प्रसिद्ध होतील या पोर्टलवरती त्यावेळेस त्याची माहिती सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल। त्यामुळे कर्जमाफी योजनेच्या सर्व छोट्या मोठ्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।